या स्पर्धेमध्ये देखील त्यांना टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी एक सामना जिंकायचा आहे. चांगल्या खेळासाठी वांग व्हॅली महिन मात्र यावर्षी पुनरागमन केलंय. ज्या प्रकारे खेळ केलाय फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना खेळ मात्र वाखाणण्याजोगा केलाय. आजच्या दिवसातील हा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी भरत सज्ज होत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतील योगेश. ऑन स्ट्राइक, प्लेज द कॉल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हवेत खेळला. क्षेत्ररक्षक डीपला आहे. स्क्वेअर लेग तैनात. राजेश कुराडे वेगाने चेंडूवर गेले. जेल सोडल्या दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच 2 धावा प्राप्त होतील. पहिल्या चेंडूवर मात्र यश प्राप्त झालं असतं परंतु जेल सुटलाय आणि जर आणि तयारला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. या 2 धावेने टीमच्या धावांचा श्री गणेशा होत असताना टीम वांग व्हॅली महिन फलंदाज योगेश यांना मात्र जीवनदान प्राप्त झालंय. मांडरडेअरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. अगदी केळीच्या बागेमध्ये चेंडू जाईल. एक धाव मात्र प्राप्त होईल. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज भरत पहिल्या 2 चेंडूवर मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली निश्चितच आक्रमण करण्याचा मनसुबा आहे वांग व्हॅली महिन. 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर तैनात केलेत. डीपला स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑन सीमा रेषा लगत पाहतोय. तिसरा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न. जेलची संधी असेल आणि ते मात्र फटका फसला. बरं त्यांना प्राप्त होईल पहिलं यश. फलंदाज योगेश झेलबाद परतावा लागेल. पहिला धक्का टीम वांग व्हॅली महिन 3 या धावांवर योगेश बाद. इन ॲट नंबर 3 रोहन सोनार. रोहन यांनी ज्या प्रकारे गत सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली गत सामन्यामध्ये देखील वांग व्हॅली महिनने चांगला विजय प्राप्त केलाय. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी रोहन क्रमांक 3 वर आलेत. पहिल्या षटकामध्ये फलंदाजीसाठी दाखल होत असताना भरत यांनी गडी बाद केला आणि या ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गडी बाद केलाय भरत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धाव संख्या 3-1. 3 रन्स ऑन बोर्ड. डावकऱ्याचा फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू व्हाईट बॉल. एक अवांतर धाव एक एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 4 धावा धाव फलकावर. 3 चेंडू खेळ शेष. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. अगदी क्षेत्ररक्षक होते जेल सोडलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. झेल सोडलाय. निलेश यांनी रोहन यांना मिळालेलं जीवनदान आता काय उपद्रव करेल. दुसरा गडी बाद करण्याची संधी होती भरत यांना परंतु क्षेत्ररक्षणाने साथ दिली नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं परंतु कुठेतरी त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. अशा प्रकारच्या चुका तुम्ही या मॅच मध्ये करू शकत नाहीये कारण उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळताय. 4था चेंडू ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑन आहे डीपला. कुणाल 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल.
क्षेत्ररक्षण कुणाल आणि आमचे ओमसाई एमटीसीचे सर्व कुणाल शेठ महात्रे 81-82. 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 6. 1 to go. One to go. आप ट्रॅकर चेंडू पूलचा फटका झेलची संधी असेल दूर राहिलेत. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले जरूर परंतु त्यांना चकवून चेंडू सीमारेषा पार आर पार. रोहन यांच्या बॅट मधून जिव्हाळा चषक चौकार. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 10-1. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम वांगवेली महिन. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना 2 षटकामध्ये कितपत धावा बनवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल, कारण दुसऱ्या डावामध्ये मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला धावा कराव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. राजेश कुराडे षटक क्रमांक 2. चला प्लीज कोशटवाडी संघ थोडस स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त करून दिलं भरत यांनी आपल्या संघाला. मात्र राजेश कुराडे पहिला चेंडू ऑफस्टमच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पंच राजू नाकवा सरांच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. विजय शेवाळे आणि त्यांच्या साथीला रोहन. स्लोक स्वीप. गुडघा टेकवला आणि चेंडूला अगदी फेकून दिलाय. झेल जरूर पकडला परंतु अगदी सीमारेषा बाहेर जाऊन झेल पकडलाय. इथे मात्र अंदाज चुकला आणि ज्या वेळेला तुमचा अंदाज चुकतो त्यावेळेला मात्र अशा चुका घडतात. आणि त्यांना देखील विश्वास नाही सर की झेल पकडला. त्यांना वाटलं की सीमारेषा मागे आहे परंतु अशा चुका करून चालत नाही क्रिकेटमध्ये. आणि अगदी ज्या प्रकारे त्यांनी शांतचित्ताने झेल पकडला षटकार आलाय. सलगचा दुसरा 2 in a row. फेकून दिलाय चेंडूला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विलक्षण आउटस्टँडिंग स्ट्रोक विजय शेवाळे यांच्या बॅटमधून षटकार. आणि ओमसाई एमटीसी ला अगदी सांगतोय हा चेंडू तुमचं टेलिकास्ट हे लाजवाब आहे, अप्रतिम आहे. डायरेक्ट आमच्या टेलिकास्ट रूम मध्ये चेंडू आलाय. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न बिगिट केलाय. फटका फसला. टायमिंग झाला नाही. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मोये मोये. 4 क्षेत्ररक्षक एक चेंडू पकडण्यासाठी आलेत आणि चेंडूने देखील मात्र कोणाच्या हाताला लागत नाहीये. चेंडू गुलीगत हातातून निसटलाय. 2 धावा प्राप्त होतील. टीमची धावसंख्या 25. 25 धावा धाव फलकावर. बॅटची कडा लागली जरूर. यष्टीरक्षक आहेत परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये आणि या डावामध्ये अगदी झेल सोडण्याचा सपाटा लावलाय गोशटवाडी संघाने. 25 धावा. 2 to go. 5वा चेंडू फुलटॉस होता जरूर. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न चुकी केले. या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी होती आणि संधी गमावले विजय शेवाळे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या स्थिरावते 25-1. 1 to go. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला करणार नाहीत कोणती चुकी. विजय शेवाळे यांना परतावं लागेल. ओव्हरपिच चेंडू ज्या प्रकारे फ्रंट फुटला येऊन हा पंच केला परंतु टायमिंग झाला नाहीये. उंची जास्त लांबी कमी. विकेटचं होईल पतन. दुसरा धक्का टीम वांगवेली मैन. विजय शेवाळे वैयक्तिक 15 धावांवर बाद झालेत. 7 चेंडूंचा सामना करत असताना सुरुवात चांगली करून दिली. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम वांगवेली मैन. इन ॲट नंबर 4 रणधीर. रणधीरला आता रन बनवावे लागतील.
कारण ज्याच्या नावामध्ये रन तो आहे रणधीर. अंतिम षटकासाठी सचिन यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. सचिन अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना 6 चेंडूंचा खेळ शेष. रोहन सोनार जबाबदारी घ्यावी लागेल कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि ज्या प्रकारे त्यांची खेळण्याची शैली 45 पर्यंत मथर मारावी लागेल, धावा कराव्या लागतील. पहिला चेंडू स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय, डॉट बॉल. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांची ही मात्र खासियत असते, ज्या प्रकारे त्यांना नॅचरल एक अँगल मिळतो आणि ज्या प्रकारे नॅचरल कटर हाताळण्यासाठी वरदान असतं, परंतु चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं ही तुमची कुवत असते. चांगला चेंडू हाताळलाय. दुसरा चेंडू कमी गतीने टाकलेला ऑन ड्राईव्ह चा फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला राजेश कुराडे. एकच धाव प्राप्त होईल. ज्या प्रकारचे क्रीडांगण आहे आपण आउटफील्ड वेगवान पाहायला मिळते. जिव्हाळा चषक 2024 हा पहिला दिवस. टीमची धावसंख्या वांगव्याली महिन 26 धावा. रणधीर रन कराव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा केला जातोय आणि ही खरी डोकेदुखी असते एखाद्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. जेव्हा तुमच्या विरोधी संघामध्ये फलंदाज डावखुऱ्या हाताचे आणि उजव्या हाताचे असतात तेव्हा मात्र या गोष्टींचा सामना करावा लागतो. रणधीर अद्याप खातं उघडलं नाहीये. रणधीर पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ ब्लाइंड स्ट्रोक. कुठेतरी चुकी झाली मी म्हणेन. चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळावं लागेल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. 26 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ शेष. 3 to go. चौथा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चुकी केली गोलंदाज. सचिन यांनी 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक धाव महत्वाची असते आणि इथे मात्र 1 धाव दिली आहे सहजरित्या. या 2 चेंडूवर आक्रमण करावी लागतील. रोहन सोनार आज ज्यांनी ज्या प्रकारे एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला होता तो मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहील. काय फटका सजवला होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये 28 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. जिव्हाळा चषक 2024 6वं पर्व आणि हा पहिला दिवस. 1 to go. शेवटचा चेंडू ओव्हर पिच. क्रॉस बॅटेड फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तैनात. त्यांच्या डोक्यावरून चेंडू आरपार. सीमा रेषा पार. पंचांचा इशारा. दर्जेदार. जिव्हाळा चषक षटकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 34 धावांची अगदी टीमची टोटल. 35 धावांचं लक्ष्य विजयासाठी. गोषटवाडी 35 रन्स टू विन इन 18 बॉल्स. पस्तीस धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. टीम गोषटवाडी टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी मात्र या 35 धावा बनवाव्या लागतील. चला प्लीज फास्ट करा. टीम वांगवेली मैन 34 धावा अगदी पहिल्या डावाच्या अंतिम धाव फलकावर आपण पाहतोय. पाटण क्रिकेटची शिस्त पहा. एक संघ लाईनअप मध्ये बाहेर येत असताना कॅमेरामॅन तेजस म्हात्रे 81-82 ही क्षणचित्र मात्र दाखवतायत. एक शिस्त आहे पाटण क्रिकेटची. ही शिस्त आहे आपल्या पाटण तालुक्याची. एक संघ लाईनीमध्ये आत येतोय आणि एक संघ लाईनीमध्ये बाहेर जातोय. आपण पाहू शकता ज्या प्रकारे शिस्त असणं गरजेचं असतं. नितीन सर असं म्हणतात की तुमच्याकडे टॅलेंट असणं हे महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे शिस्त असणं हे महत्वाचं असतं. कारण हार्डवर्क बीट टॅलेंट वेन टॅलेंट डझंट हार्डवर्क. म्हणजे तुम्ही कठोर परिश्रम अगदी या शिस्तीमध्ये जर आयुष्य जगाल खेळ कराल तर तुम्ही यशाची शिखर पादांकरात करू शकता. परंतु तुमच्याकडे शिस्त नसेल तर तुमचा विनोद कांबळी झाला समजा. 35 धावांचं लक्ष.
टीम गोशटवाडी संघासमोर सेट केलंय. चला प्लीज आघाडीचे फलंदाज त्वरितचा. वाला होईल सुरुवात. टीम गोशटवाडी संघ संतोष साळुंके षटक क्रमांक 1. 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे आणि त्यांच्या साथीला भरत. राजेश कुराडे यांची महत्वाची विकेट असेल. जर हा खेळाडू उभा राहिला तर सामना उद्ध्वस्त करू शकतो, परंतु जर ही विकेट प्राप्त झाली तर मात्र काही घडू शकतं. टिट फॉर टॅट बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल, कारण टॉप 4 मध्ये जाण्यासाठी या दोघांना देखील हा सामना जिंकायचा आहे. परंतु दोघांपैकी एकाला मात्र इथून परतावं लागेल आणि या हंगामामध्ये दोघांनी एक एक करंडक जिंकलाय. विठ्ठलाई देवी चषक मध्ये गोशटवाडी जिंकले आणि जय हनुमानी चषक मध्ये टीम वांगवली महिन जिंकले आणि मात्र आता दुसरा करंडक एक सामना दूर आहे एक टीम. पहिला चेंडू राजेश कुराडे बॅकफुटला जाऊन पंच केला एस्टा कव्हरच्या वरून. चेंडू जाईल डीप एस्टा कव्हरला. चेंडूचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षक 2 धावा पात्र प्राप्त केल्या जातील. अगदी बदली क्षेत्ररक्षक होते कुंभारवाडी बॉईज संघाचे, परंतु प्रयत्न अप्रतिम केलेत. हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. परिस्थिती कशी असू द्या शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती ही आपल्याला क्रिकेटने शिकवली. 2 धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम गोशटवाडी. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अनुभवी गोलंदाज संदीप साळुंके. पायावर टाकलेला चेंडू विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यानं झेल सोडलाय. राजेश कुराडे यांचा तुम्ही झेल सोडलाय. हा झेल नव्हता सर, हा एक करंडक होता आणि या येणाऱ्या काळामध्ये कळेल. रोहन सोनार अगदी खाली बसल्या, डोक्याला हात लावलाय, कॅप काढली. डीपला तैनात होता क्षेत्ररक्षक शशीर आणि आता मात्र चुकी झाली. संधी निर्माण केली होती गोलंदाज संतोष साळुंके यांनी, परंतु असं म्हटलं जातं का कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. सगळेजण शांत झालेत कारण त्यांना माहित आहे की तुम्ही राजेश कुराडेंचा झेल सोडलाय आणि हा खेळाडू आता सामना मात्र तुमच्या घशातून बाहेर काढेल एवढं मात्र निश्चित. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. संतोष साळुंके संधी निर्माण केली होती, लिजंड क्रिकेटर आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या चुका करता त्यावेळेला मात्र सामना तुम्ही नक्कीच दुरावला जाऊ शकतो आणि या सुटलेल्या झेलचा उपद्रव काय होईल ते पाहायचंय. भरत पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. चांगलं क्रिकेट. पुश करा, खुश राहा, स्वतःही खुश राहा आणि प्रेक्षकांनाही खुश करा. भरत यांचं खातं पहिल्या चेंडूवर उघडलं जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. 3 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावर आणि या 3 चेंडूवर पहा सर काय घडामोड पाहायला मिळाली. राजेश कुराडेंचा झेल सोडलाय. आता मात्र हा सुटलेला झेल या सामन्याचा परिणाम मात्र ठरवेल हे मात्र निश्चित. संतोष साळुंके अनुभव आहे त्यांच्याकडे देखील, ते देखील हार मानणार नाहीये. त्यांना माहित आहे मला राजेश कुराडेला बाद करायचंय, सामना खुला होऊ शकतो आणि जर तुम्ही राजेश कुराडे यांची विकेट घेतलीत मिस्टर पीटीपीएल गोशटवाडी गावची आन बान आणि शान मैदानाच्या आतमध्ये डाव करूया. त्याचा फलंदाज चौथा चेंडू. इथे मात्र राजेश कुराडे यांचा पेटंट स्ट्रोक पहा. लॉंग लेग सीमा रेषाला अगदी लांब लचक खेळलाय, परंतु अगदी 1 धाव प्राप्त होईल. अगदी ज्या प्रकारे हा फटका खेळलाय केळीच्या आणि नारळाच्या
पूर्ण वरून. आणि पहा सर, या फटक्याची उंची पहा, नारळाचं झाड एवढं उंच आहे परंतु त्याच्या उंचीवरून चेंडू खेळलाय. याच्यावरून तुम्हाला राजेश कुराडे यांची प्रतिभा, त्यांचं कौशल्य दिसेल. या खेळाडूकडे क्षमता आहे. 5वा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगत फटका खेळाय. धावचीची संधी असेल, 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावचीची संधी होती परंतु एकही चांगली गोष्ट वांग व्हॅली महिनच्या बाजूने घडत नाहीये. 5व्या चेंडूवर एकेरी धाव प्राप्त झाली आहे. 6 धावा धावफलकावर. राजेश कुराडे अद्याप खेळपट्टीवर खेळत असताना त्यांच्या साथीला भरत. 1 to go. 1 to go. शेवटचा चेंडू लेंथ बॉल पिक केला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिला. फलंदाज भरतने चेंडूला पाठवलाय सीमारेषा परत. षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 12 धावा. पहिल्या षटकामध्ये संतोष साळुंके यांच्यावर आक्रमण जरूर केलं, यश प्राप्त करण्याची संधी होती आणि संधी गमावली. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट हा संधीचा गेम आहे. संधी मिळाली होती, संधी गमावली आहे. आता ही दुसऱ्या संधीची वाट पाहावी लागेल आणि या संधी मिळत नसते, तुम्हाला संधी निर्माण करावी लागते. यू हॅव क्रिएट अ चान्स. तुम्हाला एखादी संधी निर्माण करावी लागते. आता तुम्हाला गडी बाद करण्याची संधी निर्माण करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये 1-1 धाव, 1-1 चेंडू महत्वाचा असतो. षटक क्रमांक 2 निखिल आलेत. पहिल्या सामन्यातील मालिक सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केलाय. 12 मध्ये करायचे ते 20 धावा. राजेश कुराडे की फॅक्टर असेल या मॅचचा. खोदून काढण्याचा प्रयत्न. वॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच राजेश कुराडे आणि हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पार. षटकार. हा पहा, ही त्यांचं कौशल्य आहे, ही प्रतिभा आहे. टायमिंग पहा, टॅलेंट पहा आणि प्रतिभा संपन्न खेळाडूचा हा फटका पहा. ओव्हरपिच चेंडू आणि पहा अगदी बॉटम हँडचा काय वापर केलाय. जशी तलवार फिरते तशी बॅट फिरले. आणि जेल सोडल्यानंतर तुम्हाला आता त्यांचे फक्त फटके बघायचे आहेत. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा. बुंद्या टाकलेला चेंडू जमिनीलगत फटका खेळलाय. लॉंगॉन आहे तैनात. एका धावेवर समाधान मानतील, कारण राजेश कुराडे यांना माहित आहे 7 धावा पहिल्या 2 चेंडूवर आल्यात, घाई करायची गरज नाहीये. चांगलं क्रिकेट. 19 धावा. 16 धावांची गरज. चेंडू शेष 10 चेंडू 16 म्हणजे अद्याप सामना संपलेला नाही. वांग व्हॅली महिंदला प्रयत्न करावे लागतील. सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो, सामना फिरू शकतो, फिरवावा लागेल. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, वाईड इश तैनात. पकडला जाईल झेल आणि भरतला जावं लागेल परत. फलंदाज बाद. वर्चस्व जरूर गाजवलंय राजेश कुराडे यांनी, परंतु सामना अजून दोलायमान अवस्थेमध्ये आहे. न्यू बॅटर हिमांशू, अगदी घोषटवाडीचा बाहुबली म्हणून ओळखला जातो. आणि घोषटवाडीचा बाहुबली आता कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहायचंय, कारण आज भालेकरवाडीच्या बाहुबलीने सकाळी 4 चेंडूवर 4 षटकार ठोकले विवेक वरपे यांनी. हिमांशू यांना तशी कामगिरी करता येईल का? दुसऱ्या बाजूला विचार केला तर गोलंदाजाने पुनरागमन करून दिलंय आपल्या संघाला. गोलंदाज निखिल यांनी. सामना संपला नाहीये, त्यामुळे लढावं लागेल, तुम्हाला फाईट करावी लागेल, थोडस आत्मविश्वास पूर्ण खेळ करावा लागेल. 9 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 16 धावांची. 9 चेंडू 16 ची गरज. हिमांशू ऑन स्ट्राइक. हिमांशू पहिला चेंडू पायावर होता आणि सरळ टॉसचा बॉक्स मध्ये फेकून दिलाय. हिमांशू यांच्या बॅट मधून घोषटवाडी गावचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. 8 चेंडू 10 ची गरज. सामना आता पूर्णपणे खुला झालाय. अजून देखील सामना संपला नाहीये, अजून देखील चमत्कार घडू शकतो.
निखिलला चमत्कार करावा लागेल. वांगवॅली महिन संघाला पुनरागमन करावं लागेल. फुलटॉस चेंडू डाऊन द लेग साइड वाईड +1 या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये अतिरिक्त स्वरूपात. आणि इथे मात्र धावा तुमच्याकडे पहिल्याच कमी आहेत आणि तुम्ही अतिरिक्त धावा खर्च करताय. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 8 चेंडू 8ची गरज. रन बॉल इक्वेशन. एखादा चमत्कार तुम्हाला वाचवू शकतो. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे शिरीष, त्यांनी झेल सोडला होता. अगदी या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जर तो शिशिर आणि झेल पकडला असता तर मात्र काहीतरी वेगळं चित्र असतं, परंतु जर आणि तरला महत्व नसतं. राजेश कुराडे अद्याप खेळपट्टीवर खेळत असताना खेळ मात्र लाजवाब केलाय. सामना खुला झालाय. 7 चेंडू 7ची गरज. 1 टू गो. 7 चेंडू 7ची गरज असताना हलक्या हाताने चेंडूला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त करत असताना राजेश कुराडे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 6ची आवश्यकता. टीम गोषटवाडी. सहा चेंडू मध्ये 6ची आवश्यकता आहे नितीन सर, परंतु ज्या वेळेला क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 6 असतात खूप कठीण असतं. 1 मध्ये 6 होतात पण 6 मध्ये 6 होत नाहीत. आणि या रायगड प्रीमियर लीगला 6 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती ती झाली नाही आणि एका चेंडू मध्ये 6ची गरज होती त्या रायगड प्रीमियर लीगला झाल्यात. म्हणजे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये सातत्याने या गोष्टी आपण पाहिल्या. म्हणजे सामना संपलाय का तर अद्याप नाहीये. वांगवॅली महिनला आता मात्र प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. जर राजेश कुराडे इथून बाद झाले तर चित्र वेगळं असेल. 6 चेंडू 6ची गरज. विजय शेवाळे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. पहिला चेंडू अगदी पायावर टाकलाय. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करेल विजयाचा षटकार. हवाई सफर. राजेश कुराडे विजय प्राप्त करणारा येतोय. विजयी षटकार. राजेश कुराडे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज मात्र दिवस गाजवलाय आणि या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, सलग तिसऱ्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय मिस्टर PTPL राजेश पांडुरंग कुराडे. वेलकम.